आज आपण बनवूया शिल्लक भाताचे चमचमीत चटपटीत कुरकुरे। कुरकुरे तुम्ही सकाळी संध्याकाळी चहासोबत खाऊ शकता किंवा अशा छोट्या मोठ्या भुकेमध्येही हे एन्जॉय करू शकता। कुरकुरे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी शिल्लक राहिलेला शिळा भात घेतलेला आहे। नेहमीच घरात शिळा भात शिल्लक राहतो, असा भात कोणी खायला मागत नाही, तर आज आपण याच शिळ्या भातापासून कुरकुरे बनवूया। बनवायला खूपच सोपे आहेत आणि शिवाय सगळेजण आवडीने मागून खातील। सगळ्यात अगोदर हा शिल्लक भात असा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करायचा आहे। हे पहा, सगळा भात मी या मिक्सर जारमध्ये घालून घेतलेला आहे। आता यात थोडेसे पाणी घालायचे आहे। पाणी अगदी थोडेसेच घालायचे, यामुळे आपला जो शिल्लक भात आहे तो चांगला स्मूथ गुळगुळीत असा बारीक होईल। हे पहा, आपला जो भात आहे तो छान असा गुळगुळीत स्मूथली बारीक झालेला आहे। एकदम स्मूथ असं याला टेक्स्चर आलेलं आहे। आता भाताची ही पेस्ट एका भांड्यात काढून घेऊया। मी मध्ये आधी असे कुरकुरे बनवत असते आणि घरात सगळेजण ते आवडीने खातात। आणि हो, तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। आता आपण भाताच्या वाटलेल्या या स्मूथ पेस्टमध्ये बेसन पीठ मिसळून घ्यायचं आहे। हे पहा, मी इथे 3 चमचे यात बेसन पीठ वापरत आहे। आता हे पीठ घातल्यावर हे बॅटर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। पिठात बेसन टाकल्यावर चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये पुढे आणखीन काही मसाले घालून घेऊयात। इथे हे बॅटर थोडेसे घट्टसर वाटत असेल तर अगदी किंचित यात पाणी मिसळायचे आहे व एकजीव करायचे आहे। बॅटर छान असे एकजीव करून घ्यायचे आहे। आता यात मिसळूया 2 चमचे कॉर्नफ्लावर। आणि कॉर्नफ्लावर तुमच्याजवळ नसेल तर इथे तुम्ही मैदाही वापरू शकता। कॉर्नफ्लावर बाइंडिंगचे काम करेल। कॉर्नफ्लावर नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही अरारोट पावडर वापरू शकता किंवा मैदाही वापरू शकता। यानंतर आता यात मिसळूया चवीनुसार 1 चमचा मीठ मिसळूया। इथे मीठ आवडीनुसार कमी अधिक वापरू शकता। यानंतर यात घालूया 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर। याच पावडरमुळे कुरकुऱ्यांना रंग अगदी सुरेख येतो। आता आपण यात आणखीन एक पदार्थ वापरणार आहोत, असा पदार्थ की जो या पदार्थाची चव कुरकुरेमध्ये रूपांतर करेल, ट्रान्सफर करेल आणि खूपच छान चव येते। लहान मुले, मोठी माणसे सगळ्यांनाच कुरकुरे खूप आवडतात। हा मॅगी मसाला आहे, दुकानात फक्त 5 रुपयात विकत मिळतो। याला मी यात घालून घेतला आहे। हा कुरकुरेची आणखी जास्त 4 पटीने टेस्टी करतो, त्याची चव वाढवतो। आणखी तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल तर घरात पावभाजी मसाला तर असतोच, तो इथे वापरला तरीही चालते। आता ही सगळी जिन्नस एकत्रित छान अशी मिसळून घ्यायची आहेत। इथे तुम्हाला माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळून जाईल। हे पहा, इथे सगळी जिन्नस एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घेतली आहेत। आता अशी कोणतीही एक प्लॅस्टिक कॅरी बॅग घ्यायची आहे। इथे मी दुधाची कॅरी बॅग घेतलेली आहे, तुम्ही इथे इतर कशाचीही बॅग घेऊ शकता। आता हे जे मिक्स केलेले मिश्रण आहे, आपण जे बनवले आहे ते या प्लॅस्टिक बॅगमध्ये घालूया।
तुम्ही कोणतीही कॅरी बॅग इथे घेऊ शकता. दह्याची ही कॅरी बॅग मिळते, तीही वापरू शकतात. या पद्धतीने कुरकुरेचे हे मिश्रण या प्लास्टिक बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे. याला आता कोणत्याही धाग्याने किंवा रबर बँडने बांधून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने कुरकुऱ्याचं मिश्रण प्लॅस्टिक बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे. आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचे आहे. आता कैचीने या प्लॅस्टिक बॅगला असा होल पाडून घ्यायचा आहे. आता यातून कुरकुऱ्याचं पीठ बरोबर तेलात पडेल आणि याचा जो होल आहे तो थोडासा जाडसर ठेवायचा आहे. जाडसर कुरकुरे दिसायला आकर्षक छान दिसतात. तेल चांगलं गरम झालं आहे. आता या तेलात थोडंसं कुरकुऱ्याचं पीठ टाकायचं आहे. हे बघा, पिठाचा गोळा पटकन तळून वर आलाय, म्हणजे तेल कुरकुरे तळण्यासाठी तयार झाले आहे. चला आता आपण कुरकुरे बनवूयात. हे पहा, या पद्धतीने प्लॅस्टिक कॅरी बॅग वापरून हे असे लांबट आकाराचे कुरकुरे तेलात सोडून घ्यायचे आहेत. आता अशी कैची वापरूनही कुरकुरे असे मध्ये मध्ये तोडून घ्यायचे. त्यामुळे छोटे छोटे आकाराचे कुरकुरे हे तळले जातात. खूपच सोपी पद्धत आहे. कैचीने तोडले तर कुरकुऱ्यांची साईज ही एकसारखी येते. किंवा सरळ असे डायरेक्ट लांबट आकाराचे कुरकुरे तेलात सोडायचे आहेत. हे तळल्यानंतर आपल्याला हवे त्या आकारात तोडून घेता येतात. गॅसची आच ही सुरुवातीला मीडियम टू हाय ठेवायची आहे. मंद आच ठेवू नका आणि सुरुवातीला ह्या कुरकुऱ्याला झारा लावायचा नाही. त्यांना तेलात चांगलं सेट होऊ द्यायचं आहे. आता कुरकुरे चांगले तळून घेऊयात. ज्या वेळेस कुरकुरे एका बाजूने चांगले भाजले जातील त्याच वेळेस झाऱ्याने ह्यांना पलटी करून घ्यायचे आहे. याचा रंग पहा, एकदम जसाच तसा कुरकुऱ्यांसारखाच आहे आणि चव ही खाताना तशीच कुरकुऱ्यांसारखीच लागतात. आता अलटपालट करत कुरकुरे चांगले तळून घ्यायचे आहेत. आता इथपर्यंत तळत आल्यावर गॅस हा मंद आचेवर ठेवायचा, म्हणजे कुरकुरे चांगले कुरकुरीत होतात, छान क्रिस्पी होतात. आणि याच वेळेस कुरकुरे तेलातून काढून घ्यायचे आहेत. हे पहा, कुरकुरे तेलात मंद आचेवर चांगले तळले आहेत, चांगले कुरकुरीत झालेले आहेत. आता मी ह्यांना तेलातून बाहेर काढून घेते. आता कुरकुऱ्याची दुसरी बॅच तळून घ्यायची आहे. हे पहा, खूपच कुरकुरीत कुरकुरे हे झालेले आहेत. आवाजावरून तुमच्या पुढे लक्षात येईल, कुरकुरे बनवायला खूपच सोपे आहेत आणि ह्याची साईज पण एकच येते. त्यामुळे दिसायलाही अगदी आकर्षक वाटतात आणि तेलही कमी शोषून घेतात. हे पहा, अशाच पद्धतीने कुरकुऱ्यांची दुसरी बॅच ही तळून घ्यायची आहे. अगोदरप्रमाणे सुरुवातीला मध्यम ते मोठ्या आचेवर हे कुरकुरे तेलात सोडायचे आहेत. मी इथे दुसरा प्लास्टिक कोन वापरला आहे. याच कोनाने एक एक कुरकुरे तेलात सोडायचे आहेत. तेलात जसे मावतील तसेच हे कुरकुरे तेलात सोडून घ्यायचे आहेत. आणि सर्व कुरकुरे तेलात सोडल्यावर लगेचच त्याला झारा लावायचा नाही, नाहीतर मग कुरकुरे झाऱ्याला चिकटून बसतात आणि कुरकुऱ्यांचा शेप हा बिघडून जातो. त्यामुळे गॅसवर एका बाजूने कुरकुरीत झाल्यावरच कुरकुरे पलटून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूनेही ते थोडे शेकल्यावर झाऱ्याने चांगले आलटपालट करत कुरकुरे चांगले कुरकुरीत करून तळून घ्यायचे आहेत. हे दिसायला खूपच आकर्षक सुंदर दिसतात. हे बघा, कुरकुरे छान तळले आहेत. ह्यांना तेलातून बाहेर काढून घेऊयात.
हे पहा, असं प्लेटमध्ये कुरकुरे काढून घ्यायचे आहेत. वाटलं तर हे तुम्ही टिश्यू पेपरवर ठेवले तरीही चालते. जास्तीचं तेल ते ॲब्सॉर्ब करून घेतील. अतिशय कुरकुरीत, दिसायला आकर्षक असे हे कुरकुरे बनवून तयार झाले आहेत. शिवाय तेलही खूप कमी शोषून घेतात. आता आपण काय करूयात, हे कुरकुरे एका अशा मोकळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. कुरकुऱ्यांचा आवाज पुढे तुम्ही पाहू शकता. सर्व कुरकुरे मी इथे एकसारखे तोडले आहेत. यांचा रंग पहा, अगदी सुरेख असा आलेला आहे. बघा, कुरकुऱ्यांचा आवाज तुम्ही ते पाहू शकता. किती खुसखुशीत क्रिस्पी कुरकुरे झालेले आहेत. आता आपण या कुरकुऱ्यांवर वरतून घालण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात. आता हा मसाला बनवण्यासाठी एक वाटी घ्यायची आहे. त्यात अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा काळं मीठ मी इथे वापरलं आहे. आता हे सर्व जिन्नस चांगली मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हा जो मसाला आहे तो गरमागरम कुरकुऱ्यांवर असा घालून घ्यायचा आहे. हे पहा, आपण कुरकुरे बनवून घेतलेत, मसालाही बनवून घेतलेला आहे. आता हा जो मसाला आहे तो कुरकुरे गरम असतानाच त्यावर टाकलेला आहे. यामुळे हा मसाला जो आहे तो त्या कुरकुऱ्यांवर चिकटून बसतो. अशा पद्धतीने गरम कुरकुऱ्यांवर मसाला घालून घेतलेला आहे. कुरकुरे मस्त कुरकुरीत झालेत. आतूनही तुम्हाला कसे झाले ते दाखवते. खाल्ल्यावरही फारच कुरकुरीत, अगदी मार्केटसारखे हे कुरकुरे झालेले आहेत. कुरकुरे मस्त कुरकुरीत झालेत. आतून तुम्ही पाहू शकता. याचा आवाज पहा. खाल्ल्यावरही मस्तच, बघा, खाल्ल्यावरही फारच कुरकुरीत झालेत, अगदी मार्केटसारखे. आपण हे कुरकुरे शिळ्या भातापासून बनवलेत यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. इतकी छान चव लागते याची. या पद्धतीने कुरकुरे तुम्ही बनवा आणि खा. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा. एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल इतकी चविष्ट ही रेसिपी बनते. चला तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.